सहकारी बँकिंगचं मॉडेल सक्सेसफुलच आहे. परंतु या सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये जी घुसलेली जी लोक आहेत, जी बॅड एलिमेंट्स आहेत, ते क्रिमिनल माइंड आहे. हे सहकारी तत्व पाळणारी लोक नाहीत. त्यांना सहकार्याची गरज नाही. सहकार्याची गरज म्हणजे अशी आहे की कॉमन नीड असणारी लोक एकत्र येतात आणि आपापली गरज भागवून घेतात. पण इथं फक्त सहकारी बँकेमध्ये बॅकडोरने घुसलेली ही कमर्शियल, प्रोफेशनल, कल्प्रिट आणि गुन्हेगार लोक यामध्ये आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी सहकारी बँका अडचणी झाल्या तर त्या काळात काही लोकांनी भांडवल घातलं, त्यांना मदत केली, ते संचालक मंडळ बाजूला केलं आणि आपण त्या जागेवर जाऊन बसलेले ही जी क्रिमिनल माइंडेडची लोक आहेत. तर ती जगलरीच करायचं, एखाद्याला फसवायचंच आहे की मला तुम्हाला फसवायचं आहे, क्रिमिनल माइंडच आहे माझं. तर ही काही जाणून बुजून केलेली चूक आहे. ती काही नकळत घडलेली चूक आहे असं मला वाटत नाही. त्यामुळं क्रिमिनल माइंडची जी लोक आहेत त्या क्षेत्रामध्ये आहेत, त्यांना कसं बाहेर काढता येईल याच्याकरता नेमकं कायदा काय आहे, टेंटेड डायरेक्टर्सना कसं तुम्ही निवडणूक लढवायला बंदी केली पाहिजे, तसं कुठलाही कायदा ऍक्ट आपल्या कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टमध्ये नाही आहे. आता तो कसा केला पाहिजे. टेंटेड आहेत ना तुम्ही, तुमच्यावर एकदा का पेनल्टी झाली, तुमच्यावर चार्जशीट आहे, तुम्हाला त्या बँकेच्या संचालक मंडळ बरखास्त केले, तुम्ही टेंटेड झाला, मग तुम्हाला परत त्या सहकारामध्ये वाव नसला पाहिजे. असे बरेच काही कायदे करून आपल्याला बाजूला काढता येईल.